सर्वसामान्य जनतेबरोबर सर्वच राजकीय पक्षांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या कोकण नाऊ चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचा सोहळा मोठ्या दिमाखात नुकताच कुडाळ येथे पार पडला। या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील नेते मित्रमंडळींबरोबरच रात्रीचे खेळ झाले मालिकेचे कलाकार आणि रसिक प्रेक्षकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली। कुडाळ येथे हॉटेल स्पाइस कोकणच्या पटांगणावर रंगलेल्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते केक कापून कोकण नाऊ चॅनलने 4थ्या वर्षात दमदार पदार्पण केलं आहे। सर्वसामान्य जनतेबरोबरच सर्वच राजकीय पक्षांचं हक्काचं व्यासपीठ असलेल्या कोकण नाऊ चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचा सोहळा मोठ्या दिमाखात कुडाळ इथं नुकताच पार पडला। या वर्धापन दिन सोहळ्याचं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, आमदार वैभव नाईक, युवा नेते संदेश पारकर, कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली, माजी आमदार आणि प्रगतिशील शेतकरी पुष्पसेन सावंत, कोकण नाऊचे संचालक विकास गावकर, संचालिका सौ वैशाली गावकर, संपादक निलेश जोशी आणि रात्रीचं खेळ चाले या मालिकेतील नामवंत कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून मोठ्या दिमाखात कोकण नाऊ चॅनेलनं 4थ्या वर्षात पदार्पण केलं। निष्पक्षपातीपणे काम करणारं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एकमेव अग्रगण्य चॅनेल म्हणून कोकण नाऊनं अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त केलं आहे। यावेळी कोकण नाऊ चॅनेलच्या यशाबाबत बोलताना मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली। 3 वर्ष सातत्याने आपण सिंधुदुर्गातल्या या सगळ्या जनतेपर्यंत नुसतं राजकारणानं नाही तर मला वाटते प्रत्येक गावातली छोटी छोटी बातमी सुद्धा आपण लोकांपर्यंत पोहोचवता। तुमच्या या तिसऱ्या वर्धापन दिनाला आमच्या शुभेच्छा। 3 वर्ष नाही तर मला वाटते पुढचे 30 वर्ष नव्हे तर 300 वर्ष सुद्धा आपलं याच कोकण नाऊचं कोकणात नाही तर महाराष्ट्राभर आपला व्याप वाढू द्या अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो। मगाशी सगळे शब्द प्रभू या ठिकाणी वर होते आणि तुम्ही ऐकलं असेल ना कविता, फार सुंदर कविता। आज बघा शब्द प्रभू खाली आहेत आणि तुमचे शब्द आपल्या त्या सगळ्या भूमिकांतून टीव्हीवरती किंवा त्या चॅनलवरती गाजवून लोकांपर्यंत पुन्हा त्याच ताकदीने नेणारे ही मंडळी सुद्धा, कलाकार मंडळी सुद्धा या ठिकाणी आपण या दोन्ही मंडळींसाठी, शब्द प्रभूंसाठी आणि कलाकारांसाठी सुद्धा कोकणी माणसांनी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत। माझी एक इच्छा आहे, तुम्ही आता दोन्ही मंडळी या ठिकाणी आहात म्हणून सांगतो विकास तुझ्या साक्षीने, की यांच्या शब्दात ताकद आहे। ज्या कोकणी भाषेवर मच्छिंद्र कांबळेंनी की अगदी 7 समुद्राच्या पलीकडे खरं म्हणजे आमची वस्त्रहरणच्या माध्यमातून ही सगळी आमची भाषा नेली, त्या भाषेचे प्रभू आहेत। यांनी फार सुंदर कविता या ठिकाणी आपल्या सादर केल्या, सातत्याने लिहित आहेत। परंतु यांच्या कविता या कुठेतरी संगीतबद्ध करायला पाहिजे। माझी तुम्हाला विनंती आहे, कारण तुम्ही झी आणि फार मोठ्या क्षेत्रामध्ये वावरता, यांच्या सगळ्या कवितांना जर संगीतबद्ध केलं असा एखादा संगीतकार जर या गीतकारांना भेटला तर मला वाटते कोकणी भाषा आणखीन 7 समुद्रापलीकडे गेल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद यांच्यात आहे। मी त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो, असा एखादा संगीतकार तुमच्या माध्यमातून यांना मिळावा आणि कोकणी भाषेचा आणखीन उत्कर्ष व्हावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। पण माझी तुम्हाला पण एक विनंती आहे, फार सुंदर कार्यक्रम तुमचा टीव्हीवरचा आम्ही पाहतोच आणि संदेश म्हटला तसं उत्सुकता असते लोकांना। कोकणामध्ये आणखीन 2 विषय उत्सुकता चालवणारे आहेत, ते म्हणजे कोकणातला दशावतार आणि कोकणातलं राजकारण। जसं यांनी कविता आमच्यावर लिहिल्या, राजकारणाची टोपी उडवणाऱ्या कविता फार सुंदर लिहिल्या, माझी तुम्हाला सुद्धा विनंती आहे की एखादी सिरियल आमच्या कोकणातल्या राजकारणावर पण होऊन जाऊ द्या महाराजा। खरं तर पत्रकारिता म्हटली की तिला देशातल्या 4थ्या लोकशाहीचा स्तंभ म्हटला जातो आणि तितक्याच ताकदीने ती पत्रकारिता निभावण्याचं काम कोकण नाऊ चॅनल गेल्या 3 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये करत आहे। खरं तर मनोरंजनाबरोबर समाजाचं प्रबोधन आणि त्याचबरोबर जनतेची विश्वासार्हता आणि चॅनलची लोकप्रियता ही सुद्धा त्यांनी गेल्या 3 वर्षामध्ये मिळवलेली आहे। खरं तर जेव्हा एखादं चॅनल आपण लावतो किंवा ते पाहण्याचं आपलं, त्यावेळी खऱ्या अर्थानं ती बातमी सत्य आहे का, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जनतेतली वास्तव माहिती आहे का, याचा पहिला त्या ठिकाणी प्रश्न जो काही चॅनल पाहतो त्याच्या समोर असतो। आणि ज्यावेळी कोकण नाऊ चॅनलने दिलेली बातमी ही सत्य आहे, अशा प्रकारचं काम गेल्या 3 वर्षामध्ये यांनी उभं केलेलं आहे। म्हणजे ते इथल्या राजकारणाचं असेल, इथल्या वेगवेगळ्या क्षेत्रामधलं काम असेल। खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा एक पर्यटन जिल्हा म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो आणि या पर्यटनाच्या जोरावरच खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये रोजगाराची निर्मिती
होणं आणि अशा प्रकारचे अनेक विषय किंवा ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी काव्य संमेलन झालं, तिथले माझे स्थानिक कलाकार आहेत जे आज या रात्रीचा खेळ चालेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये त्या ठिकाणी लोकप्रियतेपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि म्हणून कोकणातली भाषा असेल, कोकणातली खाद्य संस्कृती असेल किंवा कोकणातलं पर्यटन असेल, हे पर्यटन किंवा अशा प्रकारची जी सगळे जे निसर्गानं जे भरभरून दिलेलं आहे, जे परमेश्वरानं आपल्या जिल्ह्यावर उधळण केलेली आहे, या सगळ्या विषयाकडे तितक्याच गांभीर्यानं पाहण्याचं काम कोकण नाऊ चॅनलनं गेल्या 3 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून ही विश्वासार्हता अशाच पद्धतीनं आपण जोपासावी. सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न या व्यासपीठाच्या माध्यमातून व्हावा आणि त्याचबरोबर जे सत्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करावा. आणि म्हणून तेच काम गेले अनेक वर्ष कोकण नाऊ चॅनल विकास गावकर यांचे सहकारी करतायत. मी त्यांना या सगळ्या वर्धापन दिनाच्या निमित्त, 3ऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्त मनापासून शुभेच्छा देतो की आपण लोकांची विश्वासार्हता मिळवली, लोकांचं प्रेम मिळवलं आणि म्हणूनच तुम्ही आज या स्तरापर्यंत किंवा या जागापर्यंत आपण पोहोचलेले आहात. आणि म्हणून जनतेचे आशीर्वाद, आमच्यासारख्यांचं सहकार्य हे सातत्यानं आपल्यावर राहील. आणि म्हणून पुढच्या वाटचालीला मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. कोकण नाऊ चॅनल हे नुसतं सिंधुदुर्गापुरतं न राहता ते महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्या ठिकाणी मोठं व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. कोकण नाऊला माझ्या व माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी वर्धापन दिनाच्या मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं तर वृत्तपत्रामध्ये आपलं नाव ठेवणं आणि निरपेक्ष भूमिकेतनं काम करणं हे महत्वाचं असतं आणि ते काम खऱ्या अर्थाने विकास गावकर यांनी या ठिकाणी केलेलं आहे. सर्व पक्षीच्या लोकांना एकत्र घेऊन सर्व विषयाला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी आपण निश्चित करत आहात. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन झालेलं हे पहिलं चॅनल आहे आणि या चॅनलला या ठिकाणी अनेक अडचणीला तोंड देऊन सुद्धा हे चॅनल निरपेक्ष भूमिकेतनं काम करतंय. हाच खरा सर्वांना आपल्याबद्दल अभिमान आहे. खरं तर आपण गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून वृत्तपत्राच्या चॅनलच्या माध्यमातून आपण काम करत आहात आणि त्यातनं अनेक विषयाला आपण वाचा फोडलेली आहे. आणि या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आता आपण संपूर्ण मुंबईपर्यंत हे चॅनल या ठिकाणी आपण पसरवतात. त्याबद्दल खरोखरच तुमचं सर्वांचं या ठिकाणी आम्हाला अभिमान आहे आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा असंच चांगलं काम आपल्या माध्यमातून या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी होऊन दे. त्याचबरोबर आम्हाला मार्गदर्शन म्हणून आपलं काम, आपलं चॅनल या ठिकाणी यापुढच्या काळामध्ये सुद्धा राहीलच. कोकण नाऊच्या या वर्धापन 3ऱ्या वर्धापन दिनी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि हा कार्यक्रम आमच्या कुडाळ शहरात आयोजित केला त्याबद्दलही तुम्हाला खूप खूप तुमचे आभार व्यक्त करतोय आणि विकास गावकर सरांनाही खूप शुभेच्छा देतोय. आमचे मित्र आणि आमचा हुकमी एक्का बंड्या जोशी हे आपल्या पत्रकारितेत आहेत आणि आमचे एकदम जवळचे मित्र, कुडाळ शहराची शान असे ते आहेत. त्याबद्दल ते तुमच्या टीममध्ये असल्याबद्दल तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमची उत्तरोत्तर खूप प्रगती हो. श्रीदेव कुडाळेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य देव ही ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि आपल्या कोकण नाऊला उत्तरोत्तर प्रगती हो इच्छा व्यक्त करतो. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सिंधू रत्नांचा तसंच कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी आमदार पुष्पसेन सावंत, उद्योजक प्रकाश गोपाळ सावंत कुडाळ, चंद्रकांत भोजू जाधव मळगाव, मॅप इव्हेंट कुडाळ, सरपंच गोविंद जयवंत लाड, दिवाकर म्हावळणकर, मनचे सरपंच सौ दीप्ती दीपक घाडी, माणगाव येथील प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण उर्फ दादा बेळणेकर, विर्डी सरपंच सौ प्रिया प्रवीण गवस, गोवळ सरपंच राजेश विठ्ठल जठार, सेवानिवृत्त शिक्षिका सौ प्रियांका प्रकाश नार्वेकर जैतापूर, अंकिता उमेश नेरुरकर मालवण, वालावल सरपंच निलेश सदानंद साळसकर, महाळुंगे सरपंच संदीप शाहू देवळेकर, फणसगाव सरपंच सौ सायली सुभाष कोकाटे, उपसरपंच उदय धोंडू पाटील, डॉक्टर गणेश मेथर मालवण, प्रदीप सदानंद कोटकर तथा आबा कोटकर सावंतवाडी, साटेली बेडशी सरपंच लखू बाबू खरवत, आदित्य बाजार कुडाळचे सुशांत मळेकर, विजयदुर्ग सरपंच प्रसाद मनोहर देवधर, किंजवडे सरपंच संतोष मनोहर किंजवडेकर, झारापेतील समाजसेवक राजेंद्र हरमलकर, चौकुळचे माजी सरपंच विजय गावडे, रामेश्वरचे सरपंच विनोद विजयानंद सुके, यशस्वी उद्योजिका श्यामल गौंडे, श्रद्धा सातार्डेकर, मालवणच्या चारुशिला देऊलकर, नाट्यकर्मी केदार देसाई, कुडाळचे बीडीओ विजय चव्हाण, नृत्यांगना कविता राऊळ, सराफी व्यावसायिक तथा ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश पाटणकर कुडाळ, गौरव नाईक यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आलं.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रभाकर धुरी आणि सचिन मदने यांनी केलं। या सोहळ्याला कोकण नावच्या चाहत्यांनी गर्दी केली होती। साईनाथ गावकर, कोकण नाव, कुडाळ।